तर त्यावेळेला ते मला म्हणाले जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते। ज्या वेळेला असं आपल्याला कोण बोलते तुम्ही का नाही थोबाड फोडलं, तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होतं। तुम्हाला जर कायदा व्यवस्था जपायचं असेल तर वामन म्हात्रेला अजून अटक का केली नाही? मी कुठच्याही प्रकारचं अश्लील भाषेत मोहिनी जाधव पत्रकार हिच्याशी बोललो नाही। वामन म्हात्रेला अटक करा। शाळेबाहेर जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी जात होते आणि अशा वेळी जेव्हा मी नगरपालिका जुनी नगरपालिका या रोडवर जेव्हा आले त्यावेळेला समोरूनच संबंधित व्यक्ती वामन म्हात्रे जे आमचे माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे ते येत होते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हटलं त्यांनी की मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता। तर मी त्यांना म्हटलं आम्ही काय असं काम केलं आणि कुठल्या अशा आग लावणाऱ्या बातम्या केल्या, जी सत्यता आहे ती सत्यता पडताळूनच आम्ही बातम्या केलेल्या आहेत। मग ते मला म्हणाले की तुम्ही आधी बघायला पाहिजे होतं की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय, तुम्ही आपल्या बातम्या लावत सुटता, तर तुमच्यावरच खरं तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। मी त्यांना म्हटलं जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही पोलिसांना सांगू शकता। तर त्यावेळेला ते मला म्हणाले जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते। अशा प्रकारचं गलिच्छ अर्वाच्छ भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे। ज्या वेळेला असं आपल्याला कोण बोलते तुम्ही का नाही थोबाड फोडलं, तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होतं। मी सक्षम आहे, मी पत्रकार आहे, मी सक्षम आहे, मी राजकीय कार्यकर्ता आहे आणि मला जर असं कोण बोलेल ना तर मी तिथल्या तिथे थोबाड त्याचं फोडीन आणि नंतर पोलिसांना सांगेन आता काय करायचं ते करा। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, तुम्ही एकट्या नाही, माझ्या सहकारी पण इथे उभे आहेत। राजकारणामध्ये काम करताना आपल्याला या असल्या गोष्टींचा अनुभव येतो आणि येतो तेव्हा ऐकत बसू नका, तिथल्या तिथे उत्तर द्या आणि मग पोलिसांकडे जा। आम्हाला तुम्ही म्हणताय पॉलिटिकल मोटिवेटेड, वार्तांकन करणारी महिला पत्रकार प्रश्न विचारते, गटाचा पदाधिकारी हा म्हात्रे बोलतोय की तुझ्यावर बलात्कार झालाय का, तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बोलतेस का? हा मस्तवालपणा कुठून येतो? शिंदे साहेब आंदोलन तुम्ही चिघळवलं, आंदोलनाला हिंसक वळण जाणीवपूर्वक मिळावं अशी परिस्थिती शिंदे साहेब तुम्ही तयार केली। तुम्हाला जर कायदा व्यवस्था जपायचं असेल तर वामन म्हात्रेला अजून अटक का केली नाही? आणि मी तिला विचारलं की तुम्ही 2-3 दिवसापासून या बातम्या कव्हरेज केल्या आणि त्या मुलीवर खरोखर बलात्कार झाला का नाही याची शहानिशा करून लोकांना तुम्ही सांगायला पाहिजे। कारण या बदलापूर शहरामध्ये फक्त स्थानिक 10 ते 15% लोक हे आंदोलक होते, बाकीच्या शहरातनं लोक वाशीवरनं, ऐरोलीवरनं, मुंबऱ्यावरनं, कल्याणवरनं भरपूर आंदोलक या ठिकाणी आलं। मी कुठच्याही प्रकारचं अश्लील भाषेत मोहिनी जाधव पत्रकार हिच्याशी बोललो नाही। उलट त्या लोकांनीच ही पत्रकारितेपेक्षा जास्त राजकारण या शहरामध्ये करत असते याचा शहानिशा प्रत्येक आमच्या बदलापूरच्या नागरिकाला माहिती आहे। आणि वामन म्हात्रे हा महिलांचा आदर करणारा शहर प्रमुख कार्यकर्ता आहे। मी महिलांसाठी इतक्या योजना किंवा इतके कार्यक्रम या बदलापूर शहरामध्ये राबवतो, कुठचाही राजकीय पक्ष इतके कार्यक्रम राबवत नाही। तर माझ्याकडून अशी कुठची भविष्यात असो किंवा आता अशी चूक होणार नाही असं मी ठामपणे सांगतो।